हॅलो, कसे आहात? नेहमीप्रमाणे आनंदी असाल. चला, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करूया. आजचा आपला व्हिडिओ गुरुचरित्राचे अत्यंत लाभदायक, प्रभावशाली महत्त्व. काय महात्म्य आहे? तर गुरुचरित्र पारायण करण्यामुळे आपल्याला जीवनात काय फायदे होतात हे नक्की ऐका, नक्की पहा. अत्यंत लाभदायक असा फायदा असतो. गुरुचरित्र पारायण जो कोणी करतो त्याचा सगळा भार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज उचलतात. त्याच्या सगळ्या प्रपंचाचा भार जर स्वामी माऊली उचलत असतील तर किती स्वरूपाचा लाभ मिळतील हे तुम्हाला स्वामी सेवेकरांना नवीन सांगायची गरज नाहीये. स्वामी स्वतःच्या खांद्यावर त्यांचा बोजा घेतात, त्यांचा भार घेतात. तसेच प्रत्येक गुरुचरित्र ग्रंथाचे महत्त्व खूप आहे. 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. तर गुरुचरित्र पारायणाचे ग्रंथाचे अध्याय किती आहेत, ओव्या संख्या किती आहेत याचे सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसे प्रत्येक अध्यायानुसार प्रत्येक गोष्टीचं महत्त्विक महत्त्व आहे. तर अनन्यसाधारण अशा महत्त्विक महत्त्वाचे त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे हेही गुरुचरित्र अध्यायात सांगितलेले आहे. गुरुचरित्र अध्याय कोणीही करत नाही. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा आल्याशिवाय आणि महाराजांनी निवडल्याशिवाय या पारण्याला आपल्याला बसता येत नाही. तर किती लाभदायी गुरुचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण करून अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केलेले महात्मिक महात्म्य आहे. अनन्यसाधारण असे गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र महत्त्व असल्यामुळे आपल्या या जन्मी आपण एकदा तरी गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावं आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा. हा आनंद स्वतःला नसतो तर सगळ्या कुटुंबाला मिळतो. एका गुरुचरित्र पारायणाचं 100 महात्मिक महत्त्व जर मिळत असेल तर अनन्यसाधारण गुरुचरित्र किती महत्त्वाचं आहे बघा. गुरुचरित्र पारायण केल्याने भक्ताला श्री दत्तात्रेयांचा आशीर्वाद प्राप्त होतोच होतो, परंतु सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी होते. महाराज त्यांच्या घरी वास्तव्याला येतात. गुरुचरित्र पारायण केल्यामुळे भक्ताला दत्तात्रेयांचा आशीर्वाद अनन्यसाधारण प्रकारे मिळत असतो, प्राप्त होतो. ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते अशा वेळेस काय करावे सुचत नाही. या अमृत ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो, पण आपली पुण्याई स्वामी महाराजांच्या स्वरूपात साठवल्या गेल्यामुळे माऊली निश्चितच या हाकेला धावून येतात. म्हणून गुरुचरित्र पारायणाला आपण बसलं पाहिजे. ह्या पारायणाला जो कोणी बसल त्याला निश्चित चित्रगुप्त डायरेक्ट त्यांच्या वहीत याची पुण्याईची गंती लिहित असते. मर्मसाधारण महत्व आहे. श्रीदत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या वेद मंत्राप्रमाणे आहे. तुमच्या कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला की गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो आणि दृढ श्रद्धा भाविकामध्ये होतो आणि त्या भाविकामध्ये जर आपण दृढ झालो तर अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला केंद्रामध्ये मिळते. पण दत्त गुरु महाराज आपल्याला आपल्या भक्ताचा अधिकार देतो. दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळेल तर या कलियुगात आपल्याला दुसरं काय पाहिजे. पारायण केल्याने दुःखितांना, शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना शुभफल मिळते. सर्व गुण दोष त्यांचे नष्ट होते. केलेले पाप नष्ट होऊन पुण्याचा मार्ग मिळतो. त्यांच्या घरात अनेक प्रकारचे व्याधी असतात त्या पूर्ण बऱ्या होतात. पारायण केल्याने घरातील दबावाचे वातावरण कमी होते आणि आनंदमयी चैतन्य आणि प्रसन्नता येते. यामुळे पॉझिटिव्हिटी घरात दिसून येते. घरात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभतो. घरात लक्ष्मी माता वास्तविक येते. वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येक जण असंख्य दुःखाने, संकटाने तसेच मानसिक अशांतीने त्रासलेले आहे. तुम्ही अनुभव घेत असाल. ह्या कलियुगात आपण खूपच गोष्टीने त्रासदायक झालेलं जीवन आहे. तर या त्रासदायक जीवनातील अनन्यसाधारण महत्त्वाचा तोडगा म्हणजे गुरुचरित्र पारायण. विशिष्ट समस्यावर असे विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर संकल्पयुक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येत असतो. अनेक जणांना याचा अनुभव आलेला आहे. तुमच्या कानावर प्रत्येकाचे अनुभव आलेले असतील. गुरुचरित्र हे आजकाल केलेलेच महत्त्व नाही तर बरेच वर्षापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशिष्ट समस्यावर जसे विवाह,
विवाह लांबणीवर पडलेले असतात मुलांचे तर पटकन होऊन जातात. आपल्या पत्रिकातील ग्रहाचे अमंगल दोष, प्रारब्ध, कर्मदोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे, असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेस सांगतात. किंबहुना या ग्रंथात देखील याचा निश्चित उल्लेख केलेला आहे. मनापासून ग्रंथ वाचा, तुम्हाला निश्चितच याचा उल्लेख जाणवेल, याची प्रचिती जाणवेल, याचे महत्त्व जाणवेल. दत्त महाराज खूप महत्त्वाचे आहेत आता आपल्या कलियुगात. दत्त महाराजांची सेवा जिथे जिथे केली जाईल तिथे तिथे कलीचा नाश होईल, तिथे कली प्रवेश करू शकत नाही, कलेची सावली सुद्धा पडू शकत नाही. गुरुचरित्र ग्रंथ हे केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श आध्यात्मिक जीवन नीतिमूल्ये जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केलेले आहे. गुरुचरित्र पारायण आता पुरुषांना नाही तर परमपूज्य सद्गुरू गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने महिलांना सुद्धा लाभदायक भेटलेले आहे. अनन्यसाधारण महिलांना महत्त्व भेटल्यामुळे महिलाही खूप सहभागी घेत आहेत. गुरुचरित्र पारायण घरात व घराबाहेर सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेतलेले आहे. काही जण सर्वजण या गोष्टीतून त्रस्त आहेतच. म्हणून महिलांना ह्या गुरुचरित्र पारायणाचा लाभ मिळावा म्हणून परमपूज्य सद्गुरू गुरुमाऊलींच्या आदेशानुसार महिलाही आजकाल बसू शकतात नव्हे तर बसतात. पुरुषांपेक्षा जास्त महिलांची संख्या केंद्रात सध्या गुरुचरित्र पारायणाला आहे. अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे, तो म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. किती अनन्यसाधारण महत्त्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे बघा. बारीक सारीक गोष्टी सुद्धा सांगून गेलेले आहे. म्हणजे किती महत्त्व आहे गुरुचरित्र पारायण हे तुम्हाला माहीतच आहे. 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करण्यासाठी पद्धत आहे. त्यासोबत काही सतत दिवसात पाळावयाचे महत्त्वाचे आहार, विहार आणि विचार याविषयीचे नियम आहे. ते तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. तरी सुद्धा हा व्हिडिओ आधीचे व्हिडिओ ज्यांनी बघितले नसेल या व्हिडिओ मार्फत सुद्धा तुम्हाला कळून जाईल की नियमावली थोडक्यात मी सांगते. नियमावली थोडीच आहे. नियमावली पण काही अति नाहीये, आपल्याला पाळण्या इतकीच आहे. गुरुचरित्र पारायण कसे करावे, नियम कोणते पाळावे, पूजा कशी मांडावी, पारायणाची सांगता कशी करावी हे सर्व जाणून घेण्यासाठी आपले आधीचे व्हिडिओ सुद्धा पहा. पूर्ण माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची देईन, तो व्हिडिओ पहा. याच्यानंतर तुम्ही घरी करू शकताय, परंतु घरी शनिवारी चालू करावी आणि शुक्रवारी सांगता करावी. अशा स्वरूपात जो कोणी हे गुरुचरित्र पारायण करेल त्याला निश्चितच प्रचिती येणार. दत्त महाराज साक्षात आशीर्वाद देतातच, पण सद्गुरू स्वामी समर्थ महाराज त्यांच्या जवळ आसपास वास करत असतात. त्यांचा घराचा बोजा स्वामी महाराज त्यांच्या खांद्यावर घेतात. अनुभव घ्या, प्रचिती घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.